नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो। तर खऱ्या अर्थाने आज एक आनंदाचा क्षण आणि आनंदाचा दिवस म्हणजे माझी बहीण मला राखी बांधण्यासाठी येणार आहे बरं का। तर आज माझी बारकी छोटी बहीण येणार आहे आणि जमलं तर उद्या येणार आहे मोठी बहीण, नाही तर परवा दिवशी येणार आहे। तर चला आजचा हा रक्षाबंधनचा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला पाहूया। आणि महत्वाचं म्हणजे मी घरी जाणार आहे बरं का राखी बांधायला, बहिणीला घरी बोलावले। तर मित्रांनो माझी छोटी बहीण आली मला राखी बांधण्यासाठी बरं का। तर आज राखी म्हणजे राखी पौर्णिमा, या श्रावण महिन्यातले पुनवापासून आमुष्यापर्यंत राखी बांधायचं असतं। पण आमच्यात म्हणजे कसं होतं, मेंढरा शर्टाच्या हिशोबाने ज्यावेळेस सवड भेटल त्यावेळेस राखी बांधायला येते। तर माझी बहीण आज राखी बांधायला आली। तर आमच्या आजी दोन शब्द काय सांगेल ते तुम्ही एकदम ऐका बाबा। तर जुन्या आमच्या आजीची एक थोडीशी आपण म्हणजे बोलू त्यांच्याशी आहे की राखी बाबा का बांधते, तर काय असतं आणि तुला काय त्या राखी बद्दल हाय अनुभव ते मला सांग थोडस आपल्या प्रेक्षकांना। असती बाबा बहिणा असावं भावाला, बहिणा असावं भावाला, भावा असावं बहिणीला। मग आता या राखी पौर्णिमेला भाऊ घेतो बहिणीला मुंगी पैठण साडी, मुंगी पैठण साडी भाव घेतो बहिणीला, मुंगी पैठण साडी व भाव घेतो ठेवणीची चुळी, ठेवणीची चुळी राखी पौर्णिमेला बांधून माझ्या ठेवणीची चुळी घेतली आणि चंद्रभागाला दुथली आहे। आता थांबा एक मिनिट, मला सांग आता समजा बाबा बहीण भाऊ, समजा एखादी बहीण गरीब असेल किंवा भाऊ गरीब असेल, तर त्यांची बाबा रक्षाबंधन कसं होतं बाबा असं मला म्हणायचं। काय कवाय ना भाजी भाकर खाऊन आली ना भावाच्या इथं बहीण, तर मग सासू सासरा म्हणला तू काय खाऊन आलीस, मग ती म्हणती मी भाजी भाकर खाऊन आली। मग ती सासू म्हणती भाजी भाकर खाल्लेस का सोनं खाल्लेस तर वक, बरं का। मग बहीण वकली म्हणजे भाजी भाकर नाही वकत सोनं वकती, म्हणजे बाबा भावाच्या इथं काय खाऊ दे पण तिला म्हणजे अगदी गरीब पुसगी तिची सासू, सासू जावा बाबा पुसगी तिचा तू आज माहेराला गेली काय खाऊन आलीस, तर आली बाई ओके खाऊन, मग तू वक। मग ती भाजी भाकर खाऊन आल्याने तिने सांगितलं बट शस्त्र देव जर मी काय म्हणली ती वकली तर सोनं वकली। म्हणजे माहेराला गेली बाबा आणि माहेरावून आली तर म्हणजे तिच्या जीवाला बाबा माहेर लय म्हणजे लय सुखाचं असतं। एक दिवस म्हणजे लगेच असं मोठा माहेर म्हणजे मोठंच देवधर्मी। मग ती आज ती आता मला सांग दोन शब्द, तुला भाव किती? मला भाव 7 जणी होत, 7 जणी होते। आता किती? आता पाठोपाठ तिघ गेलं ना, आता योकांचा गेला असं 4 भाव गेला, आता 3 भाव राहिलं, 3 भाव राहिले। तर ज्या वेळेस तुम्ही म्हणजे बारक होता बाबा, आता म्हणजे जवळजवळ आता तुझं 90-95 वय झाले, कसं झालं शेंबराच्या घरात गेले वय, तर मग त्या टायमाला तुम्ही रक्षाबंधन बाबा कसं साजरं करायचं काय असं बांधायचो राख्या आणि एखाद्या बारीला कोण आम्हाला लावते, बांधायचे बी नाही। पहिलं वाडा असायचं त्यांचा फोन नव्हतं सोन नव्हतं त्या टायमाला, कुणी माहेरा नांदाय लावायची बी नाही तर माहेराला कोणी, हा ना। मग जिथे आपल्या सवय झालं देवधर्मी मग वडा तोडीने जायचं, भावाला राख्या बांधायच्या, असलं नवजून तर आई बाप करायचा, नाही तर आपलं तसंच माघारा येतो, माग मोरे द्यायची माझी आई लुगडे सोळ्या घेऊन तर मित्रांनो जुन्या काळात आजी सांगते असं बरं का आमची, आणि आताच्या काळामध्ये बाबा आज फोन केला की आमच्या बहीण आता सुंदर अशी राखी बांधते मला। तर खरंच म्हणजे बाबा बहीण राखी बांधायला आल्यावर म्हणजे लय भारी वाटतं बरं का। तर आणि बहिणी राखी का बांधते तर त्याची बाबा म्हणजे आपल्याला होता होपर्यंत जेवढी काळजी घेता येईल एवढी काळजी करायची, तिच्या हाकेला जाऊन जायचं बाबा, कधी फोन केला कधी आड्या अडचणीला आपण मदत करावी। आणि बहिणीसारखं प्रेम या जगात दुसरं कुणीच करू शकत नाही मित्रांनो। खरंच बहिणीचं प्रेम ज्याला कळलं त्यालाच कळलं बरं का। बहीण भावाला असावं, एका रातीचा इसावा माहेराला जाती, एका रातीचा इसावा। आणखी बाई चिंता नाही बापू मला राखी बांधली मित्रांनो। आणि आता आमच्या बापूरावच्या पोराला मोहनला ही सुंदर अशी राखी बांधते बरं का आमची बाय। तर मित्रांनो आमचा हात चुलत भाऊ बरं का दादा म्हणजे दुळा, तर त्याला सुद्धा आता राखी बांधते आमची बाई।
तर आता सुंदर असं ताट ओवाळलंय बाबा. तर हे आमचं बंधू बर का, माझा मोठा भाऊ मित्रांनो. तर माझ्या भावाला आता ह्या राखी बांधते. तर सुंदर असं बाबा, म्हणजे आमच्या बहीण भावंडाला, ही बहीण आमची छोटी आणि मोठी बहीण अजून काय आली नाही मित्रांनो. ती येईल एखाद दिवशी. आल्यानंतर ती बाबा म्हणजे नाही का मेंढराच्या ह्याच्या त्याच्या नियोजननी येईल एखाद दिवशी. खा. ओके. आणि बापू सदैव बहिणीच्या पाठीशी उभा राहा बरं का. काय ते नडी आडीला सदैव बाबा, कधी एक फोन केला तरी चटक्याने जायचं यायचं. राखी बांधली 700 रुपये दिले. हा ओके, नाही काय अडचण. कसं कसं मायाराला जाती माझा बसन बंधू पुढं. हा आणि बावजाईला जसं पाया पडे. बघ, जसं सीन निघलाय तसंच आमच्या आजीनी अगदी जुनी डायलॉग मारला बरं का मित्रांनो. ते खरं आहे त्यांचं. म्हणजे माहेराला काय बहीण जाते ना बसती बंधू पुढं, आणि भाऊजाई जसं पाया पडे. हा राजस भाऊजाई पाया पड. बरोबर. तर मित्रांनो, काल माझ्या ह्या मोठ्या बहिणीला येता जमलं नाही मित्रांनो, कारण त्यामुळं आज आली बरं का. तर आम्ही फोन केला होता, पण मेंढराची थोडी अडचण असल्यामुळं, मेंढरापाशी माणूस नसल्यामुळं दुसऱ्या दिवशी आली. तर खऱ्या अर्थाने पौर्णिमा मित्रांनो, पुनवापासून आमुष्यापर्यंत श्रावण महिन्यात असते बरं का राखी पौर्णिमा. खरं तर पौर्णिमेलाच राख्या बांधायला सगळी जाती आणि त्या दिवसाचा खूप मोठा मान असतो. पण आमचा धनगर समाजाचा विषय कसा आहे की बाबा, जसा वेळ भेटेल असं मेंढराच्या ह्याच्या हिशोबाने त्या 15 दिवसात कधी बी वेळ भेटला की जायचं भावाकडं, राखी बांधायची. आणि भावानी साडी चोळी आणि काय आपल्या म्हणजे हिशोबाने आपलं जेवढे हे आहे परिस्थितीच्या हिशोबाने आपण त्या बहिणीची मदत करायची किंवा त्या बहिणीला द्यायचं बाबा. म्हणजे असं एक पहिल्यापासूनच नियम आहे. तर आमचं बहीण भावंडाचं प्रेम मित्रांनो खरंच खूप मोठं आहे. नेहमी सदैव आमचा म्हणजे बहिणीला माझ्या रोज जरी नाही केला तरी 2 दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी नाही फोन केला तर तिसऱ्या दिवशी फोन मात्र 100% असतो बरं का मित्रांनो. तर इथून पुढं एक तुम्हा सर्वांना माझं सांगणं आहे की आपल्या बहिणीला, एक असो 2 असो, मला 2 बहिणी तर 2 मुली आहेत मित्रांनो. हा भावाचा मुलगा आहे बरं का. तर बहिणीला रोज नाही केला तर दिसाड किंवा दुसऱ्या दिवशी नाही केला तर तिसऱ्या दिवशी नक्की फोन करा आणि 2 शब्द बोला बरं का. खरंच त्या बहिणीला खूप आनंद वाटतो. हेच खरं बहिणीचं प्रेम. आणि बहिणीवर प्रेम करा मित्रांनो, आज माझं एक सांगणं बरं का. शर्ट खाली करा नीट. तर मित्रांनो, आपल्या काळी तरी सुख सुविधा निघल्यात बरं का. पण बहिणीच्या जीवाला असं वाटलं पाहिजे की भावाच्या इथं आली का नाही. खरंच तिचं मन अगदी आनंदून जातं. आईबापाची भेट, भावा बहिणीची भेट झाली का नाही, खूप म्हणजे खूप छान वाटतं. तर आमच्या आजीने 2 शब्द सांगितलं. जुन्या काळची अशी परिस्थिती होती. तर खरंच आजीबद्दल आणि माझ्या बहिणीबद्दल एक कमेंटमध्ये 2 शब्द सांगा मित्रांनो. तुमचं रक्षाबंधन कसं झालं हे बी कमेंटमध्ये सांगा बरं का. तर रक्षाबंधन मित्रांनो आमच्या या धनगर समाजामध्ये, म्हणजे धनगर समाजात नसून फक्त मेंढपाळासाठी या अशा प्रकारचं रक्षाबंधन होतं बरं का. तर मी घरी आलो या आणि घरी माझ्या बहिणीला बोलावलं. जेवण दाजी बी आल्यात. तर जेवण खावण केलं त्यांना आणि आता राख्या बांधून ती जातील. कारण मुक्कामी राहणार नाहीत. म्हणजे विषय कसा असतो, मेंढरामुळं थांबून जमत नाही. मग खेळा गोंधळाला येतात बरं का ते, पण एक दिवस राहायचं दुसऱ्या दिवशी जायचं. तर अशा प्रकारचं आमचं रक्षाबंधन धनगरी मित्रांनो. धन्यवाद.